नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिल्लीतली हवा कायमच प्रदूषित असते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे प्रदूषण वाढतं. मात्र मुंबईतली प्रदूषित हवा आता जास्त चर्चेत आहे, कारण या प्रदूषित हवेची पातळी नवी दिल्लीच्या पातळीपेक्षा उंचावली आहे आणि हा मुंबईकरांसाठी अत्यंत धोक्याचा इशारा आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे जेम विशेष मधली की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित केले आणि फरार घोषित झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत न्यायालयात त्यांना हजर व्हायचे आहे. संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे. तिसरी महत्त्वाची बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता भाजपच्या गडाला खिंडार पाडण्याचे मनसुबे रचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा विदर्भात 4 दिवसांचा दौरा आहे. बरोबर 2 वर्षांनंतर हा दौरा त्यांनी आखलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भात कमजोर आहे आणि या कमजोर पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सुरुवात करूया जेम विशेषला. थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा घसरलाय. हवेत घातक सूक्ष्म कणांचं प्रमाण वाढल्यानं कुलाबा, माझगाव, वांद्रे, कुर्ला संकुल आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता मंगळवारी अतिशय वाईट या श्रेणीत होती. तशी ती सोमवारी होती. सर्व ठिकाणी बुधवारची हवा अतिशय वाईट दर्जाची होती. मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवेचा वेगही मंदावलाय. राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणामुळे संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याची सुरुवात असल्याचं सांगण्यात आलं आणि मुंबईकरांसाठी ही धोक्याची सूचना देणारी माहिती पुढे आली. सोमवारी दक्षिण मुंबईतील हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती. वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनामुळे वाढलेलं प्रदूषण या सगळ्याचा परिणाम दक्षिण मुंबईतील हवेवर झाला. सोमवारी दक्षिण मुंबईतील वायू प्रदूषणाचा QI निर्देशांक 345 अंकावर जाऊन पोहोचला, तर दिल्लीतल्या प्रदूषणाचा QI निर्देशांक 331 होता. म्हणजेच मुंबईतलं प्रदूषण हे वाढलंय. त्यामुळे मुंबईकरांनी सावधानता बाळगायची गरज आहे. माझगाव, मालाड आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं. हे सर्व भाग समुद्री किनारपट्टीचे आहेत. मुंबईतली हवा प्रदूषित का झाली, त्याची नेमकी कारण काय हे शोधूनही काढली आहे आणि याचं निरीक्षणही नोंदवलं आहे. सफर या संस्थेनं त्यांचं म्हणणं नेमकं या संदर्भातलं काय तेही पाहणं गरजेचं आहे. थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा घसरला. मुंबईतील हवेत घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण वाढलं. यवा थंडीच्या काळातील दिल्लीच्या हवेपेक्षाही वाईट असल्याची नोंद झाली. दिल्लीची हवा वाईट तर मुंबईची हवा अतिशय वाईट होती. हवेचा दर्जा गुरुवारी आणि शुक्रवारीही प्रदूषित राहण्याची शक्यता आहे. सफर या संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली. मुंबई की एयर क्वालिटी पिछले 2 दिवस से ओवरऑल पुअर की श्रेणी में चली गई है. इसका मुख्य कारण जो है वो ह्यूमिडिटी का बढ़ना है और जो लोकल हवाएं होती हैं उनकी गति बहुत स्थिर हो गई है. और अभी जो हवाएं चल रही हैं वो सतह से लेकर समुद्र की तरफ चल रही हैं, तो वहाँ का जो भी इमिशंस होता है, लोकल इमिशंस होता है, वो शहरा इसके लिए रेस्पॉन्सिबल होता है. तो समुद्र के किनारे हैं या ऐसी जगह हैं जहाँ पर कि टेम्परेचर जो है कूलर रहता है बाकी शहरी क्षेत्रों के मुकाबले में, जैसे कोलाबा है, तो वहाँ पर एयर क्वालिटी ज़्यादा ख़राब होने की चांसेस रहते हैं. और वही अभी हो रहा है कि कोलाबा के अंदर एयर क्वालिटी वेरी पुअर में चली गई है. और जहाँ तक BKC चौक का सवाल है, वहाँ पर भी एयर क्वालिटी वेरी पुअर में है. उसका मुख्य कारण है कि वहाँ पे स्टेगनेंट ट्रैफिक और वेहिकुलर पॉल्यूशन सबसे ज़्यादा है. मुंबईतील प्रदूषित हवे संदर्भात आणखी तपशील आपण जाणून घेऊया. थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा घसरला. मुंबईतील हवा दूषित झाली.
हवेत घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण वाढलं. हवेचा वेगही मंदावला. कुलाबा, माझगाव, वांद्रे कुर्ला संकुल अतिशय वाईट श्रेणीत. सोमवारी दक्षिण मुंबईतील वायू प्रदूषणाचा QI निर्देशांक 345 अंकावर पोहोचला. नवी दिल्लीतल्या प्रदूषणाचा QI निर्देशांक हा 331 अंक होता. म्हणजेच मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. काही दिवसांपूर्वीच ग्लासगो इथं भरलेल्या जागतिक हवामान परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांच्या दबावाला बळी न पडता भारतातील कर्बोत्सर्जनाची घट भविष्यात कशी होईल याची उद्दिष्टे जाहीर केली होती. ही उद्दिष्टे गाठताना स्वच्छ ऊर्जा निर्मिती, वाहनांनी होणाऱ्या प्रदूषणात घट आणि मुख्य म्हणजे कोणत्याही कारणामुळे हवामानात दूषित वायू सोडण्याचं प्रमाण कमी करणं या गोष्टी अंतर्भूत होत्या. पंतप्रधान ही परिषद आटोपून राजधानीत परत आले तेव्हाच दिल्ली महानगर क्षेत्राची अवस्था विषारी वायूंनी खचाखच भरलेल्या गॅस चेंबर सारखी झाली होती. आता तर दक्षिण मुंबई आणि राजधानी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेची गुणवत्ता कमालीची घसरल्याचं शास्त्रीय चाचण्यांमधून दिसत आहे. अर्थात यासाठी अशा चाचण्यांची गरजही नाही. याचं कारण प्रदूषित हवेमुळे हजारो मुले आणि त्यांचे पालकही श्वसनाच्या विकारानं आजारी पडतात. त्यांचा खोकला थांबायला तयार नाही आणि प्रदूषित हवा सतत शरीरात गेल्यानं फुफ्फुसांचं आरोग्य कायमचं धोक्यात येण्याची भीती आहे. आता दिल्लीपुरता तरी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं टाळेबंदी लावायचीच असेल तर ती फक्त दिल्ली महापालिका क्षेत्रापुरती न लावता दिल्ली महानगर क्षेत्र म्हणजेच NCR चा समावेश यात करायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आणि ती योग्यच. गेल्या काही वर्षांमध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यामधला फार मोठा भाग दिल्ली महानगरात आलाय. त्यांचा विचार केल्याशिवाय दिल्लीचा कोणताही प्रश्न सुटू शकत नाही हेही वास्तव आहे. शेतातील राब आणि पराठ्या जाळल्यामुळे होणारं राजधानीतील प्रदूषण केवळ 10% असून 75% प्रदूषण वाहतुकीमुळे होत आहे. नवी दिल्लीतल्या या प्रश्नाची आपण माहिती घेतोय. शेतातील राब जाळल्यामुळे होणारे राजधानीतील प्रदूषण केवळ 10% असून 75% प्रदूषण वाहतूक आणि पर्यावरणीय नियम न पाळणारे उद्योगधंदे यांच्यामुळे होते असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. असं असेल तर केंद्र आणि राज्य सरकारांना केवळ शेतकऱ्यांकडे बोट दाखवून या प्रश्नापासून पळ काढता येणार नाही. दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न नवा नाही, तो गेल्या दशकभरात क्रमाक्रमानं अधिक उग्र होत चालला आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे. दिल्लीत आज जी ही कार्बनची काळी आणीबाणी अवतरली आहे तिच्यापासून केवळ महामुंबईच नाही तर महापुणे आणि तर महानगरेही फारशी दूर नाही. दिल्ली बहुत दूर है असं म्हणत आपण आज बेसावध राहिलो तर उद्या शहरी महाराष्ट्रावर हे गंभीर संकट कोसळू शकतं. नवी दिल्लीतल्या प्रदूषणाची कारणं काय ती सुद्धा आपण पाहूया. नवी दिल्लीतल्या प्रदूषणाची कारणं काय? दरवर्षी दिल्लीत हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होते. हंगाम संपल्यानंतर आसपासच्या हजारो एकर शेतांवर पराठ्या जाळल्या जातात. त्यालाच ते राब असं म्हणतात. पराठ्या जाळल्यामुळे मोठं प्रदूषण होतं. पराठ्या न जाळता त्याचा पर्याय शोधण्यावर विचार सुरू आहे. पर्यावरणपूरक वापर करण्याची गरज असल्याचं मतही अभ्यासकांनी मांडलंय. लाखो वाहनांमधून होणारं वाढतं कर्बोत्सर्जन हे सुद्धा कारणीभूत आहे. प्रदूषित हवेमुळे श्वसनाच्या विकारानं नागरिक दिल्लीतले त्रस्त आहेत. लाखो वाहनांमधून होणारे वाढते कर्बोत्सर्जन हे सुद्धा कारणीभूत आहे. केंद्र सरकारनं तातडीनं बैठक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. पराठ्या जाळल्यामुळे राजधानीतील प्रदूषण केवळ 10% सर्वोच्च न्यायालयाचं मत आणि 75% प्रदूषण वाहतुकीमुळे होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे.
पर्यावरणीय नियम न पाळणारे उद्योगधंदे सुद्धा तितकेच जबाबदार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. प्रदूषणाचा प्रश्न गेल्या दशकभरात क्रमाक्रमानं अधिक उग्र होत चाललाय आणि त्यामुळे याची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनीही तातडीनं घेणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. या संदर्भातली एक याचिका आणि त्यावरची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि त्यावर केंद्र सरकारनं अहवाल सुद्धा मागितलेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आता गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांना न्यायालयानं फरार घोषित केलेला आहे. न्यायालयानं त्यांच्या फरार घोषित होण्याच्या संदर्भातला निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता न्यायालयानं परमबीर सिंगांना फरार घोषित केला आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं की नाही यावर सुनावणी सुरू होती. अखेर मुख्य महादंडाधिकारी न्यायालयानं मोठा निर्णय दिला. गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. तर परमबीर सिंग सध्या बेपत्ता आहेत. ते कोर्टातही हजर नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्सही बजावण्यात आले होते. मात्र काहीही त्याला प्रतिसाद परमबीर सिंग यांनी दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. परमबीर सिंग यांच्या फरार घोषित होण्यासंदर्भातला न्यायालयातल्या निर्णयाचा तपशीलही आपण पाहूया. न्यायालयानं परमबीर सिंग यांना केले फरार घोषित. मुंबई पोलिसांनी फरार घोषित करण्यासाठी मागणी केली होती. तसा अर्जही दाखल केला. खंडणी प्रकरणात परमबीर फरार घोषित झाले. 30 दिवसाच्या आत न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत परमबीर. गेल्या 5 महिन्यांपासून परमबीर बेपत्ता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. कोणताही प्रतिसाद न आल्यानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांसोबत त्यांचा संपर्क नाही. कोणत्याही पत्त्यावर परमबीर उपलब्ध नाही. परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवर सुद्धा टाच येऊ शकते. या संदर्भातली आणखी माहिती आपण पाहूया. परमबीर सिंग फरार घोषित. 30 दिवसात हजर न झाल्यास संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता. परमबीर सिंगाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात आरोप केल्यानंतर ते स्वतः गायब आहे. रियाज भाटी आणि विनय सिंग फरार घोषित आहेत. रियाज भाटी आणि विनय सिंग दोघेही या परमबीर सिंग यांच्या प्रकरणात सहआरोपी आहेत. विमल अग्रवाल या व्यावसायिकानं 1,09 लाख रुपयाच्या खंडणीचा आरोप केला होता. सचिन वाझेला 11,92,000चा यापूर्वीच हप्ता दिल्याचा दावाही विमल अग्रवाल यानं आपल्या तक्रारीत केलेला आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वाढली आहे. हे आधीच आम्ही तुम्हाला सांगितलंय. या प्रकरणातली गुंतागुंत आणखी वाढली आहे. मात्र न्यायालयाचा हा निर्णयही समजावून सांगितलाय ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी. एखाद्या संशयित आरोपी एखाद्या गुन्ह्यात जर पोलिसांना सापडत नसेल, किंबहुना तो स्वतःची अटक लपवून टाळण्यासाठी कुठे पळून जात असेल, स्वतःला लपवत असेल,
तेव्हा पोलीस यंत्रणा त्या संशयित आरोपीच्या विरुद्ध न्यायालयात अजामीनपत्र नॉन बेलेबल वॉरंटसाठी अर्ज करू शकते आणि जर नॉन बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी होऊ शकली नाही तर पोलीस न्यायालयात तसा अर्ज देतात की हा संशयित आरोपी हेतू पुरस्करपणे अटक टाळण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जर न्यायालयाचं त्याच्यावरती समाधान झालं तर न्यायालय त्याच्या विरुद्ध अजामीनपत्र नॉन बेलेबल वॉरंट इश्यू करतं. नॉन बेलेबल वॉरंट हे इश्यू करून देखील जर संशयित आरोपी पोलिसांना मिळाला नाही तर पोलीस त्याला फरार करण्याची जाहीर करण्याची मागणी करतात, त्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर डिक्लेअर करा अशी विनंती करतात. न्यायालयाने जर पोलिसांची विनंती मान्य केली तर सीआरपीसीच्या कलम 81-82 नुसार त्या संशयित आरोपी म्हणजे फरारी आरोपीच्या जी प्रॉपर्टी असेल ती जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया पुढे सुरू होते. न्यायालय तसं वर्तमानपत्रात जाहीरनामा प्रसिद्ध करते आणि 30 दिवसाच्या तो जर फरारी आरोपी जर न्यायालयासमोर हजर झाला नाही तर त्याची ती प्रॉपर्टी देखील जप्त होऊन लिलावाने विकण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. परमवीर सिंग फरार घोषित कसे झाले आणि त्यानंतर कारवाई ही कशी असेल सांगतायत ज्येष्ठ वकील नितीन सातपुते. परमवीर सिंग जर सापडत नाही तर अशा वेळेस काय करावं लागेल तर त्याची प्रक्रिया अशी आहे की जर एखादा आरोपी हा फरार झाला असेल तर माननीय न्यायालय त्याच्या विरुद्ध एक प्रोक्लेमेशन इश्यू करतं. कलम 82 भारतीय दंड प्रक्रियेखाली कलम 82 हे प्रोक्लेमेशन म्हणजे हे घोषणापत्र असतं की त्याला प्रोबेबिलिटी करतात की हा आरोपी हा फरार झालेला आहे. त्याप्रमाणे कलम 82 प्रमाणे जेव्हा हे प्रोक्लेमेशन डिक्लेअर करतात की हा फरार आरोपी आहे त्यावेळी हे जे प्रोक्लेमेशन आहे हे सरकारला पब्लिश करावं लागतं. 30 दिवसाने ही सदरची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते, पुन्हा नवीन फ्रेश प्रोक्लेमेशन काढावं लागतं जेणेकरून हा जो आरोपी आहे ज्याच्या विरुद्ध वॉरंट असतं किंवा ज्याला अटक होण्याची शक्यता असते तो स्वतःला लपवत असेल किंवा वॉरंट त्याच्या विरुद्ध एक्झिक्यूट होऊ नये म्हणून ही जी काळजी घेत असतो त्याबद्दल हे प्रोक्लेमेशन जारी करण्यात येतं. त्यामुळे 30 दिवसानंतर असा अवधी संपला की पुन्हा गृह मंत्रालयाला किंवा पोलिसांना किंवा माननीय न्यायालयाच्या मार्फत हे जे प्रोक्लेमेशन पुन्हा जारी करावं लागेल आणि या आरोपीला अटक करावी लागेल. जे विशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरद पवार यांनी 4 दिवसांचा विदर्भ दौरा का आखला. शरद पवार बुधवारपासून 4 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर. भाजपच्या गडात शरद पवारांचा हा दौरा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या दौऱ्याला महत्व आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आहे असं समजलं जातं. आमदारांची संख्या ही जवळपास निश्चितच आहे. विस्तारासाठी विदर्भात मोठी संधी आहे. मात्र स्थानिक नेते फारसे मनावर घेत नसल्याचं शरद पवारांना आढळून आलंय. तशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. दुसरा उमेदवार निवडून आला तर आपल्या मंत्रिपदाचं काय या भीतीनं अनेक नेते आपला मतदारसंघच कसा शाबूत राहील यावरच सर्व शक्ती आजवर खर्ची घालत होता. आता त्यांनाच कामाला लावण्यात आल्याचं समजतं. विदर्भ म्हटला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2च महत्वाचे नेते आपल्या लक्षात राहतात. एक गोंदिया भंडाऱ्याचे प्रफुल्ल पटेल, ते राष्ट्रीय नेते आहेत पक्षाचे, आणि दुसरे म्हणजे नागपूर जिल्ह्यातलेच काटोल मधले आमदार अनिल देशमुख. त्यांना मात्र अटक झाल्यामुळे पक्षाची ताकद आणि तिच्या प्रतिमेला धक्का सुद्धा बसला. आता दुसरा मोठा नेता निर्माण करायचा का आणि त्याला मंत्रिपद देता येईल का याचा विचारही कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असेल. या निमित्तानं नागपुरात शरद पवार यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुद्द्यालाच त्यांनी नेमका हात घातला. पाहूया शरद पवार काय म्हणतात. कोई भी सरकार 100% कभी मदद कर नहीं सकती, वो कुछ न कुछ मदद कर सकते हैं. उनका धंधा खुद कैसा शुरू होगा इसमें कुछ न कुछ कदम उठा सकते हैं. पॉलिसी में सुधार कर सकते हैं, टैक्सेशन में कोई सुधार कर सकते हैं, कुछ दिनों के लिए कुछ इंसेंटिव दे सकते हैं. इसके बाद एक करने की आवश्यकता है. अब मुझे लगता है कि हम लोग जब बैठेंगे तो ये इशू भी एक हम लोगों ने हमेशा के लिए तैयार करने का आग्रह राज्य सरकार के सामने करना चाहिए. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टी म्हणूनही विरोधक पाहतात, तशी टीकाही करतात. विदर्भाच्या अनुशेषाला राष्ट्रवादीच कारणीभूत आहे. विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळवला जातो असा आरोप कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होतो.
विरोधकांनाही मतदारांवर हे बिंबवण्यात यश निर्माण झालंय। त्यामुळे विदर्भात भाजप चांगलीच फोफावली। मतदारांमधील भ्रम दूर करून आमचे विदर्भावर लक्ष आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जाईल। शरद पवारांच्या दौऱ्या अगोदर विदर्भातला एक मोठा दौरा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा केला होता आणि त्यानंतर पवारांचा हा काही काळानंतरचा दौरा आहे। विदर्भात शरद पवारांचा दौरा का? विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमजोर का? विदर्भात राष्ट्रवादी पक्षाची ताकद किती? जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून। शरद पवार बुधवारपासून 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर। बरोबर 2 वर्षांनी शरद पवारांचा हा दौरा आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपच्या गडावर राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी सुरू आहे। विदर्भात कमजोर असलेल्या राष्ट्रवादीला मजबूत करण्याचे प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख राष्ट्रवादीचे विदर्भातले महत्वाचे नेते आहेत। कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी हा विदर्भ दौरा। शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या शरद पवार जाणून घेणार। शेतकऱ्यांशी संवाद साधून पवारांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचे सुद्धा प्रयत्न होतील। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचा दौरा नियोजित आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विदर्भात दौरा केला होता। प्रबळ इच्छाशक्ती आणि काबाड कष्ट करण्याची तयारी असेल तर शिखर गाठण्यासाठी कोणताही शॉर्टकट अवलंबण्याची गरज नसते। अशाच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हिंगोलीमधला एक सालगडी यशस्वी उद्योजक बनला आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावातील संतोष शिंदे आणि त्यांचं कुटुंब काही वर्षांपूर्वी सालगडी म्हणून काम करायचं। नंतर त्यांनी भंगार व्यवसाय केला, फुलांची शेतीही केली। या व्यवसायात त्यांना अपयशही आलं। 2009 मध्ये 10 शेतकऱ्यांना घेऊन रोपवाटिकेला त्यांनी सुरुवात केली। ही सुरुवात 1 गुंठे शेतीपासून केली गेली। 11 वर्षांनंतर 8 एकर शेतीवर त्यांचं काम सुरू झालं। मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 15 ते 16 जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची रोपे पुरवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं। दैनंदिन कामकाजासाठी शिंदे यांच्याकडे आज 100 मजूर आहेत। कोरोना काळामध्ये कारखाने बंद असताना 100 मजुरांना सोबत घेऊन 4 कोटी रुपयांचा व्यवसाय शिंदे यांनी केला। शिंदेंनी मिरची, टोमॅटो, वांगी आदी रोपांची निर्मिती करून ती मराठवाडा आणि विदर्भात विकली। त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत असतात। पाहूया आपला प्रवास सांगतायत संतोष शिंदे। रोप निर्मिती हा जो विषय येतोय तर आम्ही त्याच्याच याच्यातून म्हणजे एक प्रेरणा घेऊन आम्ही ते 2009ला नर्सरीची सुरुवात केली, जी की 1 गुंठ्यावर काम चालू केलं होतं आणि 10 शेतकऱ्यांसोबत घेऊन आम्ही ते काम करत होतो। पण आज एक 11 वर्षाचा कालावधी गेल्याच्या नंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरला लागून असल्यामुळं जवळजवळ विदर्भाचे 6 ते 7 जिल्हे आणि मराठवाड्याचे 6 ते 7 जिल्हे असे 13-14 जिल्ह्यामध्ये आम्ही आज काम करतोय। आज त्याचा एक वटवृक्ष झाल्यासारखी परिस्थिती आहे। वेळ झाली जय विशेष मध्ये इथे थांबण्याची। आपण पाहत रहा जय महाराष्ट्र।